आपले पिंपरी पेंढार गावचे तरुणांचे मार्गदर्शक आणि आदर्शस्तंभ श्रीयुत स्वपनदादा दुर्गुडे यांचा 30 नोव्हेंबर हा वाढदिवस दिन असून या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी संकल्प केला की पिंपरी पेंढार या ठिकाणी सामाजिक काम करत असताना मी कुठल्याही प्रकारे ढाब्यावरती आणि शोषागिरी न करता वाढदिवस साजरा करणार आहे। त्यांनी संकल्पना मांडली की पिंपरी पेंढार परिसरात जे आपली स्वर्गभूमी आहे त्या ठिकाणी आपण 24 तास ऑक्सिजन देणारे लक्ष्मी तरू या जातीचे झाडाचे वृक्षारोपण करणार आहे। विशेष म्हणजे आम्ही काही दिवसापूर्वी हवेली या ठिकाणी गेलो होतो। त्या ठिकाणी आम्हाला त्या झाडाची माहिती मिळाली की हे अमेरिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर या झाडाचे या वृक्षाचं काम चालू आहे। त्याच्या वृक्षाचं जर पान दररोज आहारामध्ये आलं कडीपत्त्यासारखं तर माणसाला होणारा कॅन्सरच होत नाही। हे या पद्धतीचं संशोधन सध्या अमेरिकेमध्ये चालू आहे। त्या हवेली या ठिकाणी ती जी नर्सरी आहे ती फक्त लक्ष्मी तरू ह्याच वृक्षावरती काम करते। आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 15 लाख वृक्ष त्या ठिकाणी लावण्याचा संकल्प केला असून हवेली या ठिकाणी 350 एकरवरती ही वृक्षाची लागवड झालेली आहे। ती आम्ही प्रत्यक्षात पाहिली आणि ही संकल्पना घेऊन या ठिकाणी आज आपण ही वृक्षाची लागवड करत आहोत। विशेष बाब म्हणजे स्वपनदादांनी एक पण त्या दिवशी ते सोडला की माझ्या मुलाचं लग्न 1 जानेवारी रोजी आहे, मी त्या लग्नामध्ये कुठल्याही प्रकारे फेटा आणि टोपी टावेल हा सत्कार समारंभ न घेता जे मनुष्याला हरित क्रांतिकार करायची तर आपल्याला या प्रकारे वृक्ष वाटप करून आपण त्या ठिकाणी मान सन्मान प्रत्येक वराडी मंडळीचं करणार आहोत हा पण त्या ठिकाणी सोडला आणि त्या ठिकाणी त्यांनी ह्या वृक्षाची 2000 वृक्ष त्या ठिकाणी बुकिंग केली आणि 1 जानेवारी रोजी साई लीला मंगल कार्यालय या ठिकाणी त्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि त्या ठिकाणी ते वृक्ष ते वाटप करणार आहे असा मोठा संकल्पनेने त्यांनी या ठिकाणी सोडलेला असून या ठिकाणी आज सुद्धा त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी स्वर्गभूमी या ठिकाणी हेच वृक्षाचे लागवड करायचा मानस केला। मी मनापासून स्वपनदादा यांना आणि त्यांच्या ज्या मनातल्या इच्छा आहेत की आपला गाव घडला तर देश घडण ही संकल्पना सुद्धा त्यांनी पुढे आणलेली आहे आणि आपलं युवा मंच एक वाक्य आहे, माझा गाव माझा अभिमान, या खऱ्या अर्थी स्वपनदादाच्या रूपाने आणि आपल्या युवा मंचाच्या रूपाने दिसून येत आहे। असो स्वपनदादाच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना भरभरून अशा खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मनातील प्रत्येक संकल्पना लयात जावो तडीत जावो या शुभकामना या ठिकाणी देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।